हॅलो एव्हरीवन. आम्ही आलो आहोत डंकर्कला. डंकर्क हे एक फ्रान्समधलं ऐतिहासिक शहर आहे, ज्याला की खूप मोठा इतिहास आहे वर्ल्ड वॉर टूच्या वेळेसचा. आणि ब्रसल्सपासून डंकर्क 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. अर्ली मॉर्निंग आम्ही ब्रसल्सपासून लीलला निघालो. लीलपासून डंकर्कला आम्ही अर्धा तासामध्ये पोहोचलो. ट्रेनची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे आणि फास्ट ट्रेन्स आहेत. आणि स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक बस स्टॉप दिसेल, जिथे वेगवेगळ्या कलरच्या बस अवेलेबल आहेत. आणि डंकर्कला फ्री पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. तुम्हाला जे जे स्पॉट्स कवर करायचे आहेत तिकडे तुम्ही फ्री जाऊ शकता विदाऊट एनी कॉस्ट. आणि समोरच टुरिस्ट ऑफिस आहे. टुरिस्ट ऑफिसमध्ये एक मॅप मिळतो, ज्याच्यावरती त्यांनी ऑलरेडी सगळे स्पॉट्स मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर आम्ही आमचं लगेज स्टोअर केलं नॅनी बॅग्स डंकर्क इथं, जे की तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता. बेसिकली ते एक चॉकलेटचं दुकान आहे लिओनिडास, आणि तिकडे तुम्ही ठेवू शकता लगेज. त्यानंतर आम्ही गेलो डंकर्क सिटी सेंटरला, जिथे प्लेस जीन बार्ट आहे. जीन बार्ट नावाचा फ्रेंच ऑथराइज पायरेट आणि नेव्हल ऑफिसर होता. त्याला डेडिकेट केलेलं प्लेस आहे. तिथे खूप छान फ्लावर डेकोरेशन आहे आणि तुम्ही तिथे पिक्चर्स वगैरे क्लिक करू शकता. एकदम अस्थेटिक प्लेस आहे. त्यानंतर आम्ही गेलो फोर्ट दे ड्यून्सला. बसने गेलो, कारण हे डंकर्कच्या थोडंसं आउटसाईड आहे. हा किल्ला आहे बेसिकली, आणि तो 18व्या शतकात बांधलेला किल्ला आहे. तेव्हाच्या काळात हा फ्रेंच सैन्याचा तळ होता, आणि आता म्युझियम आणि मॉन्युमेंट म्हणून आहे. इथे गेल्यानंतरही किड्ससाठी प्ले एरिया आहे. डंकर्कच्या सिटी सेंटरला एक बेल टावर आहे, जे की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, जिथून तुम्हाला डंकर्कचा पॅनोरमिक व्ह्यू बघता येईल. आणि तिथे त्या टावरमध्ये जवळजवळ 50 बेल आहेत, आणि सर्वात मोठी बेल आहे ही 7 टन वजनाची आहे. डंकर्कचा इतिहास असा आहे की 1940मध्ये जेव्हा वर्ल्ड वॉर 2 चाललं होतं, तेव्हा जर्मनीने फ्रान्सवरती हल्ला केला होता. आणि त्यावेळी ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिक होते, हे डंकर्कमध्ये अडकले होते. पण त्यांची सुटका ऑलमोस्ट इम्पॉसिबल होती, कारण जर्मनीने त्यांना चारी बाजूने घेरलं होतं. पण त्यांनी ऑपरेशन डायनॅमो नावाची एक मोहीम चालवली, आणि तिथले लोक आणि ब्रिटिश नौदल यांच्या हेल्पने त्यांनी छोट्या छोट्या नौकामध्ये सोल्जर्स बसवून 3,38,000 सैनिकांची सुटका केली आणि त्यांना इंग्लंडमध्ये पोहोचवलं. याला मिरॅकल ऑफ डंकर्क बोलतात. आणि हे सगळं 2017 साली क्रिस्टोफर नोलनचा एक मूवी आला होता डंकर्क नावाचा, त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलेलं आहे. आणि ह्या मूवीला ऑस्कर मिळून पण तो इंडियामध्ये खूप ट्रोल झाला होता, कारण इंडियन सोल्जर्सचा रोल त्याने काहीच दाखवला नाही आहे मूवीमध्ये. पण ह्या वॉरमध्ये इंडियन सोल्जर्स पण प्रेझेंट होते. आणि हा सेम बीच आहे मालोले बेन्स बीच, जिथे की हे इव्हॅक्युएशन झालेलं सोल्जर्सचं वर्ल्ड वॉर 2मध्ये. बीचवर खूप सारा टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही गेलो म्युनिसिपल ॲक्वेरियम ऑफ डंकर्कला, जिथे की किड्स प्ले एरिया आहे आणि एक छोटंसं ॲक्वेरियम आहे. अँड देन वी टूक अ ट्रेन बॅक टू ब्रसेल्स.